जैन मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अपडेट आहे तर त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक जे काही रिक्त असलेली पदं आहे आणि ती पदं 2022ची जी काही पदभरती सध्या बघा या ठिकाणी झाली होती तर त्याच्यामध्ये आली नव्हती, परंतु आता 2025च्या पदभरतीमध्ये ही जी काही पदं आहे तर ही पदे सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की विशेष शिक्षकांची पदं देखील सध्या बघा ह्याच्यात समाविष्ट करण्यात आली. तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या आस्थापनाचे जे काही रिक्त पदं आहेत तर ती सध्या बघा बघितले. आज आपण ह्या ठिकाणी महत्त्वाचे महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, तर ह्या संदर्भात नेमक्या वेकेन्सी किती येतात तर त्या देखील सध्या बघणार आहोत. जेणेकरून तुम्हाला एक प्राथमिक अंदाज येईल. कारण आतापर्यंत ह्या ठिकाणी जवळपास शिक्षक भरती संदर्भात ह्या ठिकाणी 22 ते 23 हजाराचा जो काही आकडा आहे तर तो सध्या बघा आपल्याला फेज 1 मध्ये ह्या ठिकाणी पार झालेला पाहायला मिळतोय. एकंदरीत हा जी काही आकडेवारी आहे तर ही आकडेवारी बघा 22-23ची 25,000 पर्यंत सध्या बघा ह्या ठिकाणी फेज 1 मध्ये शिक्षक भरती होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण ही एक महत्त्वाची मागच्या 2022च्या पदभरतीपेक्षा 2025ची पदभरतीमध्ये जास्त प्रमाणात जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सध्या ह्या ठिकाणी आपण जी काही वेकेन्सी बघणार आहोत तर ती वेकेन्सी बघण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण कालच्या दिवसाला महत्त्वाचं जिल्हा परिषद सांगली संदर्भात जी काही अपडेट आहे तर ती बघितली होती. सांगलीमध्ये जवळपास या ठिकाणी 479 जी काही पदं आहे तर ती पदं पवित्र पोर्टलवर जाहिरात सध्या बघा देण्यात आली आहे आणि ही पदं 1 ते 5 आणि 6 ते 8 ची सध्या बघा या ठिकाणी असणार आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या ठिकाणी नगर परिषद जी आहे तर ती नगर परिषद नेमकी कुठली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. नगरपालिका शिक्षण मंडळ वाई, जिल्हा साताऱ्याची ह्या ठिकाणी आपल्याला जी काही पदं आहे तर रिक्त पदं सध्या इथं पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये इथं म्हटल्याप्रमाणे सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मनपा नपा शाळातील रिक्त पदाची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे आणि ही माहिती कधीची असणार आहे तर 7/7/2026च्या सध्या स्थितीवरून म्हणजे या ठिकाणी चालू महिन्याच्या 7 तारखेपर्यंत ही जी आकडेवारी आहे तर ती आकडेवारी लेटेस्ट अपडेट सध्या बघा इथं पाहायला आपल्याला मिळते. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही वाई जी काही नगरपालिका आहे तर त्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या सध्या बघा या ठिकाणी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी इथं तुम्हाला दिसते. या ठिकाणी तुम्हाला शाळेचं नाव दिसते, बरोबर, स्थानिक स्वराज्य संस्था. त्यानंतर जिल्हा आपला सातारा असणार आहे. शाळेचं नाव दिसतंय, युडाईस क्रमांक आहे. त्यानंतर कोणत्या माध्यमाची पदं रिक्त आहे, रिक्त बिंदूचा जो काही प्रवर्ग नेमकं कोणत्या प्रवर्गाचा या ठिकाणी पदं सध्या बघा रिक्त आहे. SC असेल, ST असेल, ओपन असेल, EWS, त्यानंतर जे काही इतर प्रवर्ग आहेत ते संपूर्ण इथं बघा या ठिकाणी दाखवण्यात येतात. त्यानंतर जी काही वेकेन्सी आहे ती वेकेन्सी कोणत्या विषयाची सध्या बघा इथं असणार आहे आणि इथं एकंदरीत रिक्त पदांची संख्या आहे. मग त्याच्यात आपण सांगितल्याप्रमाणे 1ली ते 5वीची वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी येत असते. 6वी ती 8वीची वेकेन्सी देखील येत असते आणि हे मुख्याध्यापकाचं पद सध्या बघा आपल्यासाठी पवित्र पोर्टलवर त्या ठिकाणी येत नाही. तर ही 1ली आणि 6वी हे जे काही कॉलम आहे तर ते सध्या बघा आपल्याला महत्त्वाचे असणार आहे आणि एकंदरीत ह्या ठिकाणी शेरा देण्यात आलाय की ती पदांपैकी नेमकी ह्या ठिकाणी विशेष शिक्षकांची पदं किती किंवा काय त्या संदर्भात संपूर्ण माहिती ह्याच्यात देण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला शाळेचं नाव दाखवतो. जर तुम्ही सातारा जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची नगरपालिका संदर्भात जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या बघा तुम्हाला पाहायला मिळणार. तर एकंदरीत इथं जर तुम्ही बघितली तर इथं वाई नगरपालिकेच्या किती शाळा आहे तर इथं बघा ही 1 शाळा, 2, 3, 4, 5, 6, 7, बरोबर. एकंदरीत या ठिकाणी 7 शाळा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यातली उर्दू शाळा देखील सध्या बघा आहे म्हणजे उर्दूची वेकेन्सी देखील ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मराठी माध्यमासंदर्भात देखील वेकेन्सी पाहायला मिळणार आहे. तर ह्या संपूर्ण शाळा कोणकोणत्या माध्यमाच्या आहेत त्या देखील तुम्हाला इथे दिसणार आहे. इथं तुम्ही बघू शकतात सर्वसाधारण मराठी माध्यम आहे, बरोबर, मराठी माध्यम, मराठी. त्यानंतर ही लास्टमध्ये उर्दू माध्यमाची सध्या बघा आपल्याला शाळा इथं पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत वेकेन्सी मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमाची सध्या बघा या ठिकाणी आपल्याला आलेली पाहायला इथे मिळते. आता ह्या ज्या काही 7 सध्या बघा शाळा आहे वाई या ठिकाणी नगरपालिकेमध्ये तर त्या ठिकाणी नेमके पदं जी आहे तर ती पदं किती रिक्त आहे आणि कोणत्या ह्या ठिकाणी बघा विषयाची आहे ते देखील बघणार आहोत. इथं तुम्हाला रिक्त पदाचा बिंदू दिसतोय कोणत्या प्रवर्गाचं पद आहे तर इथं तुम्हाला पदं देखील दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा अजा म्हणजे बरोबर एक पद आहे. अनुसूचित जमाती या ठिकाणी परत एक पद आहे. त्यानंतर इमावची 4 पदं आहे. अराखीवची 6 पदं, असे एकूण किती 12 पदांच्या या ठिकाणी जी काही रिक्त पद आहे तर ती आपल्याला पाहायला मिळतात. आता ही जी पदं असणार आहे तर ही
विदाऊट इंटरव्ह्यूची सध्या बघा असणार आहे. लक्षात घ्या, डायरेक्ट त्या ठिकाणी तुमची निवड जी आहे टेस्ट स्कोरनुसार सध्या बघा होणार आहे. तर ही एकंदरीत ही 12 पदं सध्या ह्या ठिकाणी आपल्याला मराठी संदर्भात पाहायला मिळत आहे, मराठी माध्यम संदर्भात. त्यानंतर पुढे इथं जे काही पद आहे उर्दू माध्यमासंदर्भात, उर्दू माध्यमाचं ह्या ठिकाणी अजाचं एक पद आहे आणि विजाचं एक पद, अशी 2 पदं सध्या बघा ह्या ठिकाणी उर्दू माध्यमाची आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता ही जी काही पदं आहे तर ह्या पदांमध्ये विषय वाईज देखील इथं पदं देण्यात आली. त्याच्यामध्ये बघू शकतात, आता ही पहिली जी शाळा आहे बरोबर, तर ती सर्व पदं म्हणजे ही जी पदं असणार आहे सर्व सांगितलं म्हणजे 1 ते 5 ची पदं सध्या बघा इथं असणार आहे प्राथमिक स्वरूपात. त्यानंतर दुसरं जे आहे विज्ञान आणि गणितची पदं सध्या बघा इथं आलेली आहे. म्हणजे जी वेकेन्सी आहे तर ती 1 ते 5 ची देखील आहे आणि गणित विज्ञान संदर्भात देखील वेकेन्सी आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही शारीरिक शिक्षण संदर्भात बघा वेकेन्सी आलेली आहे आपल्याला इथं दिसते बरोबर. त्यानंतर पुढे अजून तुम्हाला दाखवतो गणित विज्ञान संदर्भात वेकेन्सी आहे. या ठिकाणी सर्व म्हटलेलं आहे म्हणजे 1 ते 5 ची आपल्याला ह्या ठिकाणी वेकेन्सी पाहायला मिळते. त्यानंतर ह्या ठिकाणी देखील जी उर्दूची वेकेन्सी आपण म्हणत होतो तर ती देखील 1 ते 5 ची सध्या वेकेन्सी या ठिकाणी पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं आता गणित विज्ञान असेल तर नेमकी किती पदं कोणत्या ह्या ठिकाणी जे काही गट आहे 1 ते 5, 6 ते 8 साठी असणार आहे. तर इथे बघा 1 ते 5 साठी सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी सर्व विषय म्हणजे 1 वेकेन्सी आहे. त्यानंतर हे जे काही शारीरिक शिक्षण संदर्भात बघा 5 सध्या वेकेन्सी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे अजून बघितलं तर गणित विज्ञान संदर्भात 2 वेकेन्सी आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी प्राथमिकसाठी 1 वेकेन्सी आहे. प्राथमिकसाठी 2 वेकेन्सी आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि या ठिकाणी परत 6 ते 8 साठी देखील 1 वेकेन्सी आहे. म्हणजे एकंदरीत ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे 1ली ते 5वी पर्यंत किती वेकेन्सी आहे तर 10 वेकेन्सी आणि 6 ते जवळपास या ठिकाणी 8 संदर्भात किती वेकेन्सी आहे तर इथे 4 वेकेन्सी, म्हणजे एकूण 14 ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत रिक्त पदं जी आहे तर ह्या ठिकाणी जी काही वाई सध्या ह्या ठिकाणी नगरपालिका आहे तर त्यांचं 14 पदांचं ह्या ठिकाणी आपल्याला रिक्त पदं सध्या पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत ह्या अशा पद्धतीने जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी नपामध्ये सध्या बघा पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1 ते 5 साठी 2 पदं इथं सांगितलेली. एक पद जे आहे शारीरिक शिक्षण संदर्भात म्हणजे स्पेशल टीचरचं देखील पद आहे, जे काही विशेष शिक्षकांचं पद आपण ह्या ठिकाणी बघत होतो. त्यानंतर दुसरं पद ह्या ठिकाणी परत स्पेशल शिक्षकांचं देखील सध्या पाहायला मिळत आहे. म्हणजे एकंदरीत इथं जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे विशेष शिक्षकांची पदं देखील सध्या आपल्याला नपामध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे विशेष शिक्षकांची कोणती पदं आहे नपामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही इतर सध्या बघा या ठिकाणी आस्थापना आहेत त्या ठिकाणी देखील पाहायला मिळतात आणि खास करून अनुदानित ज्या काही संस्था आहेत त्या ठिकाणी देखील ही पदं पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत संपूर्ण पदं मिक्स सध्या बघा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर ही एक महत्त्वाची जी काही वाई नपा संदर्भात बघा अपडेट होती, कारण नपा म्हटलं तर थोड्या कमी वेकेन्सी सध्या पाहायला मिळतात, परंतु सर्वात जास्त वेकेन्सी आपल्याला जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, त्यानंतर खाजगी अनुदानित 100%च्या असेल, त्यानंतर आपल्याला पुढे आदिवासी आश्रमशाळेच्या ह्या वेकेन्सी सध्या बघा सर्वात जास्त इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आतापर्यंत जवळपास या ठिकाणी 20-22 हजारपर्यंत जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीची वेकेन्सी आपल्याला अपलोड होताना पाहायला मिळते. ही जी आहे तर ही परत वाढू शकते. 25,000 पर्यंत फेज 1 मध्ये सध्या बघा जाहिरात आलेल्या पाहायला मिळू शकतात. तर अशी ही एक महत्त्वाची वेकेन्सी संदर्भात अपडेट होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाच्या अपडेट त्या ठिकाणी वेळोवेळी मिळत जाईल. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.